चला त्याच्यानंतर मला काही क्वेश्चनचे आन्सर सांगायचे आहेत तुम्ही. चला, हु इज सर? हु इज सर? नंबर 1, whose order is positive integer. मला पुढे कळेल याची किती किंमत आहे ती. सेकंड, who is radical? Who is sir? सेकंड त्याचा रूल काय? Radical should be positive rational number. आणि तिसरं, it should be radical should be present and it should be irrational number. अगदी बरोबर. Who is like sir? Whose radical are same, it is called as like sir, and whose radical are not same is called as unlike sir. काम कुठं पर्यंत झालं होतं आपलं? क्वेश्चन नंबर किती झालं का नाही? कम्पेअरचा पहिला झाला फक्त. कम्पेअर मध्ये फक्त पहिला झाला का? 6वा क्वेश्चन चालू आहे. पहिलं झालंय. पहिलं परत एकदा घेऊ का? पहिलं परत एकदा घेतो. एकदा परत घेतो म्हणजे कळेल जरा. इकडे बघा, कम्पेअर. कम्पेअर असं सांगितलं त्यांनी. कम्पेअर म्हणजे काय? आपल्याला दोघांमध्ये कंपॅरिझन करायचंय. कंपॅरिझन म्हणजे कोण लहान आहे कोण मोठा आहे हे आपल्याला ठरवायचं. काय करायचंय बघा, इकडे लक्ष द्या. त्यांनी पहिला क्वेश्चन दिलेला आहे 7√2 आणि ते म्हणतात 5√3. इकडे लक्ष द्या, जरा समजून घ्या काय करायचंय ते. ते म्हणतात या दोघांना कोण मोठं आहे. या लेवलला आपल्याला नाही नाही, एक इकडे ठेवा तिकडे ठेवा की नाही. सगळ्या गोष्टी शिक्षकांना एकदम परफेक्ट करून द्यायच्या इथं. 7√2 5√3 याच्यात कोण लहान आहे कोण मोठा आहे? तर या लेवलला आपल्याला डिसिजन नाही घेत आहे. का? कारण याच्यात ना सर्ड सेम आहे ना रॅडिकंट याच्यातलं सिस्टीम सिंपल आहे किंवा ना कोएफिशियंट आपल्याला काय सांगू शकतो. अशा वेळेला काय करायचं? काल आपण काय करत होतो माहिती का? कालपर्यंत आपण थोडाफोडी करतो. थोडाफोडी करायचो आत आपण त्या रॅडिकलच्या आणि त्याच्यातनं बाहेर ओढून आणायचो. आता उलट करायचं. उलट करायचं म्हणजे काय करायचं? कोएफिशियंटला आत रॅडिकल मध्ये टाकणार आहे. आता रॅडिकल मध्ये टाकताना एक रूल आहे. ऐक जरा, ऐक इकडे बघ. कारण जर असं असलं ना √50, तू काल काय करायचंस माहिती का? या 50ला फोडायचास. 50ला फोडायसाठी तुझ्याकडे चॉईसेस किती होते? 4. या 50ला फोडताना तू असं करायचं 25 into 2. हे जे 25 ना 25 त्याला तू टुबुक करून बाहेर आणायचं. कसं बाहेर आणायचं? बोला टुबुक करून बाहेर आणायचं. याला बाहेर आणायचं. याला बाहेर आणलं की काय बाहेर यायचं? 5 काय? √2 असं तू बाहेर आणत होतास ना. आता समजा इथं असं एक्झाम्पल आहे. तर तुम्ही याला टुबुक करून परत आत टाकायचं. तर याला आत टाकताना तू आत काय टाकणार? 25 into 2. समजलं नाही? समजलं? बोल. √, काय? 50. बघ, √50 म्हणलं म्हणजे प्रत्येक वेळेला 5 ला आत टाकायचंय. 5 ला आत टाकताना काय करून टाकायचं? स्क्वेअर. काय करून टाकायचं? स्क्वेअर. ओके, किती जण सांगतायत? इकडे बघा, आत किती आहे? 3 आणि बाहेर आहे 3. आत कुणाला टाकणार? 4 बाहेर आहे. 5 बाहेर आहे. 6 बाहेर आहे. 7 बाहेर आहे. कळलं? कुणाला टाकायचं? आता इकडे बघ, नीट लक्ष द्या. इकडे बघ. आता याला सॉल्व्ह करतो. याला सॉल्व्ह करताना इकडे बघा, 7 आत जाईल. 7 आत जाईल त्यावेळेला आत कोण जाणार? 49 into 2. 49 into 2. चल इधर देख. आता या केसमध्ये 5 आत जाईल. 5 आत जाईल म्हणजे आत कोण जाईल? 25 into 3. चला पटपट बोला. 49 into 2 98 आणि 25 into 3 75. या स्टेजला आपण डिसिजन घेऊ शकतो. कुठलं डिसिजन घेऊ शकतो? की बाबा हा मोठा का हा मोठा? आता सांग कोण मोठा? 98 मोठा. 98 मोठा. हा कुठने जन्म घेतलाय ना? म्हणून 7√2 is greater than 5√3.
हे तुझं आन्सर असलं पाहिजे. चला परदेशी लिहून घ्या. कालच लिहिलंय. चला इकडे बघा. सेकंड क्वेश्चन. हा अंडर रूट वया पुस्तकं बंद लक्ष माझ्याकडे 247 आणि अंडर रूट 274 वया पुस्तकं बंद लक्ष माझ्याकडे. बोला कोण आज जाणार आहे? अरे बाहेर कोण आहे का? कुणी नाहीये म्हणजे आत कोण जाणार नाही. मग आत कोण जाणार नाही तर निर्णय घेऊन टाकणार. कोण मोठा? 274. बी अंडर रूट 247 इज लेस दॅन अंडर रूट 274. लिहून टाक. इझी इझी. दगा करू नका. चला पट 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 दिलंय तुम्हाला. बोला बोला. इक्वल आहे. कसं इक्वल आहे काढलं? तुला आत घेऊन जावं लागेल. तुला आत घेऊन जावं आधी. हा जावा आत घेऊन. किती जणांनी सॉल्व केलं बघा. तुला आत घेऊन गेले. आत कोण गेलं? 4 काय? 4 into 7. म्हणजे इथं कोण आहे? 28. बघा 4 into 7 किती? 28. आणि इकडं पण किती? 28. असं करू नको. लक्ष दे. कॉन्सन्ट्रेट कर. √28. कोण मोठं आहे? कुणीही मोठं नाही. याच्यात काय सांगितलं नाही? इक्वल. याचा अर्थ हे लिहित जावा. 2√7 इज इक्वल टू √28. हे लक्षात ठेवायचं. अत्यंत महत्वाचं आहे. चला माझ्या बरोबर टक 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 टक. थर्ड क्वेश्चन. थर्ड झालं ना? फोर्थ. 5√5 आणि 7√2. चला विचार करा पट 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 पट. कोणाला टाकणार आहे? काय करणार आहे? इकडनं 5 आत जाईल. इकडनं 7 आत जाईल. म्हणजे काय होणार ते तुला माहिती आहे. चल स्टार्ट. अंडर रूट. शाबाश. अंडर रूट काय होणार? 25 इंटू 5 आत तसंच आहे. 7 आत जाणार. 7 आत जाणार म्हणजे काय होणार? 49 into 2. बोलो 25 into 5. 25 into 5 किती? 125. आणि 49 into 2. 49 into 2 98. अगदी बरोबर आहे. मग निर्णय घे बा. यातलं मोठं कोण आहे? 125 इज ग्रेटर. मग कोण ग्रेटर येणार? 5√5 इज ग्रेटर दॅन 7√2. हा दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. किती जणांचं नील याच्या आधी जमलंय? शाबास. व्हेरी गुड. चला कितवं एक्झाम्पल आता? 5वं. 5th. 4 √42 आणि 9 √4. सॉरी √2 आहे. √2 आहे. चलो सॉल्व करो. 4 √42 आणि 9 √2. चला कोणात जाणार? याच्यातनं कोणात जाणार आहे? 4 आत जाणार आहे म्हणजे आत कोण जाणार? 16. आणि इकडनं आत कोण जाणार आहे? 9 म्हणजे कोणात जाणार? 81. अगदी बरोबर आहे. चल स्टार्ट. व्हेरी गुड व्हेरी गुड. अंडर रूट 16 into 42 आणि अंडर रूट 81 into 2.
चलो बोलो. 16 into 42 कोण सांगतंय का? 672. 6 2 जा 12 बरोबर आहे. 672 आणि पलीकडं 81 into 2 162. बरोबर. चलो कोण ग्रेटर आहे? 672 ग्रेटर आहे. याचा अर्थ 442 4√42 is greater than 9√2. किती जणांचं आलंय? चला किती एक्झाम्पल झालं? 5वं. चला आता कितवं? 6वं एक्झाम्पल. मला वाटतं 6वं एक्झाम्पल जर असं तुम्हाला अवघड जाईल. 5√3 आणि 9. चला ज्यांना नाही कळलेलं त्यांनी इकडे बघा, ज्यांना कळलंय त्यांनी पुढे जावा. हा बघा एक गोष्ट तर पक्की, 5 आत जाणार म्हणजे काय बनणार? 25 into 3. याच काय करायचं? काय करायचं? तर ऐका इकडे बघा, मी सांगतोय तशा पद्धतीने लक्षात ठेवा. इकडे बघा, इथं काय नसतंय ना, म्हणजे √1 असते. √1 असते, तो दिसला पाहिजे. जे नाही दिसलेलं ते दिसलं पाहिजे. √1. आता सांग 9 ला आत टाकायचंय. 9 ला आत टाकताना काय आत जाणार? 81. असं किती झालं? 81. काय डायरेक्टली असं रूट मध्ये पाहिजे ना ते. व्हेरी गुड. तुम्ही तुमचा स्टडी करा, काहीतरी करत बसा. 25 into 3 किती? 75. आणि इथं किती आले? 81. आता सांग मला कोण मोठं आहे? 81 मोठं आहे. कळलं का तुला काय केलं ते? √1 माझा मी घेतलाय. म्हणजे 5√3 इज लेस दॅन 9. आता √1 द्यायची काही गरज नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन. 7वा. तो तसाच आहे बघ. आता ज्यांना हे कळलं असेल त्यांना हे कळणार बघा. शाबाश. बघा किती जणांना हे कळलं की इथं 7 आहे आणि इथं √1 आहे. व्हेरी गुड. किती जणांना कळलं? √1 आहे. शाबास. मग इथं किती येणार? 2 आत गेला तर काय बनणार? 4 into 5. 7 आत गेला तर काय बनणार? 7 आत गेला तर काय बनणार? 49. म्हणजे इथं काय आलं? 49. इथं काय आलं? 20 आलं ना. कोण मोठा आहे? 49 इज ग्रेटर दॅन. म्हणजे 7 इज ग्रेटर दॅन 2√5. कितने लोगों का आया? माझ्या पुस्तक बंद. लक्ष माझ्याकडे. काही छोट्या गोष्टी असतात त्या अत्यंत इम्पॉर्टंट असतात, त्या लक्षात ठेवायच्या. इकडे बघा. नाव आता आपल्याला काय करायची? सर्टची ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन कशी करायची ते बघायचं. सर्ट्स ऍड कशा होतात आणि सर्ट सबस्ट्रॅक्ट कशा होतात. तुमचं लक्ष इथं 100% असलंच पाहिजे. वया पुस्तकं बंद करा, लक्ष माझ्याकडे द्या. एखादा छोटासा पॉइंट असा असतो की तो राहून जातो. एवढे एक्झाम्पल सोडवणे इम्पॉर्टंट नाही, हे नंतर पण लक्षात राहणं इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे कळलं पाहिजे सर्टची ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन कशी होते. त्याच्यामध्ये टोटल 3 रूल आहे. नंबर 1, सगळ्यात आधी सर्टची सबस्ट्रॅक्शन किंवा ऍडिशन होताना फक्त लाईक सर्ट सबस्ट्रॅक्ट किंवा रिड्यूस होतात.
ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करण्याचा तुम्हाला अधिकार आहे फक्त लाईक सर्डला. लाईक सर्ड का झालेला आपल्या ज्यांचा रॅडिकल सेम असतो, ज्यांचा रॅडिकल सेम असतो. बोलायचं माझ्याबरोबर, कंटाळा करायचा नाही, स्किप कर, जरा फ्रेश बस, जरा बोल माझ्या बरोबर. जी बॅच बोलणारी बॅच आहे, पटपट बोल, ज्यांचा रॅडिकल सेम असतो. चला शाबास. आता कसं जरा जीवन कसल्यासारखं वाटलं. शेवट तुझ्या बॅच नव्हतास तू दिवसाचा माझा, त्यामुळे तू मला एकदम चांगला दिसतो. घरी जाताना मला एकदम आनंदी वाटत. हा चला, बोलणारी बॅच आहे, मस्त बॅच आहे, एकदम व्यवस्थित लक्ष दे. हा लाईक सर्च मध्ये मी काहीतरी वेगळं सांगणार आहे तुला, नीट लक्ष दे. ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन फक्त कुणाचे होते? लाईक. म्हणजे इकडे बघा, √2 आणि √2 यांची ऍडिशन होणार का नाही होणार? पण यांची नाही. हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. अरे आहे का नाही? √2 आणि √3 काय आहे? काय? अनलाईक सर. त्यांची ऍडिशन होत. हा, √2 प्लस √3 यांची ऍडिशन होत नाही. लक्षात ठेव, या अनलाईक सर्ट्स आहे, त्यामुळे यांची ऍडिशन होत नाही. चेक करूया आपण, गंमत करूया. सिद्धार्थ तिकडे याचा आन्सर सांग. प्लस रूट होणार का नाही? होणार नाही. ओके. याला बोललो ना, त्या आकाशला काय सांगू नको त्याला. √2 प्लस √3 कुठल्या सर्ट झाल्या? लाईक सर्ट. या कुठल्या सर्ट्स आहे? अनलाईक सर्ट. अनलाईक सर्ट मध्ये ऍडिशन सबस्ट्रॅक्शन होत नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट, लय इम्पॉर्टंट आहे, नीट लक्ष दे. यांच्यामध्ये गंमत अशी असते की ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन होताना फक्त कुणाची ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करायची? कोएफिशियंटची. रॅडिकलची, इकडे बघा, रॅडिकलची ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करायची नाही. आता इकडे ये पडदिशी चल, पडदिशी बोल, पट. सिंपल क्वेश्चन आहे. √2 प्लस √3 इज इक्वल टू सांगायचं. √2 आहे आणि √3 आहे, याचा आन्सर पाहिजे मला. नाही पक्का? हा, याची ऍडिशन होत नाही. जा, याची ऍडिशन होत नाही. हा रूल 10वी पर्यंत लक्षात ठेवायचा आहे. फक्त 10वी पर्यंत लक्षात ठेवायचं का? नाही, 11, 12 इथपर्यंत लक्षात ठेवायचं आहे. मी महत्वाचा पाठ काय सांगायला लागलोय, हा रूल अजिबात विसरायचा नाही. तुझं सुद्धा आन्सर असंच असलं पाहिजे. हा, तू हा रूल विसरायचा नाही म्हणून तुझ्यासमोर एक करून दाखवलेला आहे. ऍडिशन कोणाची होते, सबट्रॅक्शन कोणाची होते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ऍडिशन करताना फक्त कोणाची करायची? कोएफिशियंटची. आता इथून पुढे मी जर तुला विचारलं 2√2 प्लस 3√2 तर आन्सर तुझं काय असलं पाहिजे? 2 आणि 2 हे कोएफिशियंट आहे. 2 आणि 2 काय आहे? कोएफिशियंट. याच्यात 2 आणि 2 हे रॅडिकंट आहे. रॅडिकंटची ऍडिशन करायची नाही, कधी नाही करायची. म्हणजे याचा आन्सर असं असलं पाहिजे 5√2. आन्सर काय पाहिजे? 5√2. हे समजलं का? हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. बोला सर्च मध्ये. हा, ऍडिशन सबट्रॅक्शन कोणाची करायची? लाईक सर्ट. ऍड कोणाला करायचं? कोणाला करायचं नाही? रॅडिकंटला करायचं. हे रिव्हिजन मध्ये लक्षात ठेव. बोल, कॉमन काढायचं. रॅडिकंट कॉमन काढायचं. पण काही पोरं काय करतात माहिती का? √2 प्लस √2 ला काय लिहितात माहिती का? आता तू हसतोय, बट दिस इज रॉंग. हे अत्यंत चुकीचं आहे. √2 प्लस √2 इज नॉट √4. नाही √4. इट इज √2. √2 प्लस √2 किती आहे ना? 2√2. इथे काय नाही म्हणजे किती आहे? इथे काय नाही म्हणजे किती आहे? 1. 1 प्लस 1 किती झाला? 2. आणि काय आन्सर आलं? चला, क्वेश्चन आपण एक्झाम आपल्या बुक मधले दिलेले क्वेश्चन सॉल्व्ह करूया. चला, लिहा क्वेश्चन नंबर 6. सिम्प्लिफाय. त्याच्यातलं पहिलं एक्झाम.
त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल सोपं आहे. 5√3 प्लस 8√3 याच्यासारखं सोपं एक्झाम्पल तुला मिळणार नाही. पण हे येतं 1 मार्काला. ए बाळा ऐक, 1 मार्काला हे एक्झाम्पल येतं. आता 1 मार्काला एक्झाम्पल आलं आणि तू डायरेक्ट आन्सर काढून दिलं तर याचा आन्सर चालणार नाही. हा, जरा 2 मिनिटं ऐक, जरा प्रणव 2 मिनिटं ऐक, 2 मिनिटं. याच्यात एक स्टेप घालायची, जरा एक स्टेप फक्त ऍड करायची. हा, हे लिहिताना कॉमन काढायचं. आता जसं प्रणवने सांगितलं, काय काढायची? कॉमन. कॉमन कसं काढायचं? 5 प्लस ए आणि √3 काय करायचं? कॉमन काढायचं. म्हणजे माझा आन्सर किती आलाय? 8 प्लस 5 किती? आणि 8 प्लस 5 किती? 13√3 लिहून घे आणि सेकंड एक्झाम्पल सोडवायला चालू कर. एकामेकांच्या बरोबर बोलायचं नाही, शांतपणे विचार करायचा. आता काय किती जणांना कळलं हे लक्ष द्या. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. इकडे बघ, हा 9√5 मला काय अडचण देत नाही. हा 4√5 पण मला काय अडचण देत नाही. हा अडचण देतो. हा 125 मला नकोय, मला त्याला सिम्प्लिफाय करायचं. मग आपलं ठरलंय फोडाफोडी करायची. आपल्याला कशी फोडाफोडी करायची माहिती आहे? बोला, निर्णय घे पट. 125 याच्यातलं कशाला फोडू? 25 कसं लिहिणार बा? 25 into 5. गेट 25 बाय बुक करू. शाबास, व्हेरी गुड. इज इक्वल टू 9√5 minus 4√5 प्लस 5√5 म्हणजे स्टेप्स इम्पॉर्टंट आहे ना. असं मस्त पैकी लिहायचं. ज्यांना येतंय ना त्यांनी रिप्रेझेंटेशन वर चांगलं लक्ष द्या, चांगलं लिहा, कॉन्फिडेंटली लिहा. कसं येणार आहे? 9 minus 4 प्लस 5 ब्रॅकेट कम्प्लीट. काय? √5 म्हणजे बोलो 9 minus 4 5 5 plus 5 10 10√5 हे आन्सर किती जरा मी काढलंय बघा. लक्ष द्यावं लागेल, ताकद लावावी लागेल. काय चुकलं? जरा राहिला. चला, स्पीड इम्पॉर्टंट आहे. पाया पुस्तकं बंद, लक्ष माझ्याकडे आहे. पट. चला, क्वेश्चन नंबर 3. पुढे पळत सुटू नका, गडबड करू नका. 7√18 नाही 48 मायनस √27 आणि मायनस √3. चला, इथं तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. तुम्हाला 48 ला तसंच ठेवून चालणार नाही बाळांनो. तुम्हाला आधी तिथं त्याला फोडावं लागेल. आणि त्याच्यानंतर 27 ला पण तुम्हाला फोडावं लागेल. बरोबर. बोला, किती जणांना पहिली स्टेप कळली बघा? 7√. व्हेरी गुड. 48. शबाश. 48 ला कसं लिहायचं? 16 into काय? 3. मायनस 27 can be written as 9 into 3. मायनस काय? √3. बोला, त्या पद्धतीनं पहिल्यांदा. आता आपल्याला 16 ला बाहेर काढायचंय, 9 ला बाहेर काढायचंय. आपला धर्म आहे. बोला, 16 ला बाहेर काढलं 7 into 16 ला बाहेर काढलं 4 √3. काही जणांनी विचारलं मग 7चं काय होणार? 7चं काय होणार? 7 4 बरोबर लग्न करणार. 7 into 4 20. चलो, मायनस 9 बाहेर आला की काय बाहेर काढायचा? 3√3 मायनस √3.
बस बाकी काही नाही, डोकं चालवायचं आहे. बोलो 7 4 जा 28 अंडर रूट 3 मायनस 3 अंडर रूट 3 मायनस रूट 3. बघ आता लाईक सर्ट झाल्या का? येस, लाईक सर्ट झाल्या. लाईक सर्ट झाल्या की लगेच मामा कंस, मामाला बनवायचं 28 मायनस 3 मायनस हे 1 किती जणांना कळलं? 1 आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 1 कळलं. अंडर रूट 3. बघा आन्सर किती आलं? 28 मधनं 3 गेला 25, 25 मधनं परत 1 गेला म्हणजे येणार 24 रूट 3. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्त बॅच आहे, चांगली बॅच आहे, स्पीड लागतंय, छान. चला नेक्स्ट वन बघूया. चौथा एक्झाम्पल किती जणांनी सोडवलंय? अंडर रूट 7 मायनस 3/5 अंडर रूट 7 प्लस काय 2 अंडर रूट 7 फॉर 1 मार्क. 1 मार्काला एक्झाम्पल दिले तुला फक्त. चला इकडे बघा. अंडर रूट 7 ऑलरेडी या सगळ्या लाईक सर्ड आहेत. अंडर रूट 7 लाईक सर्ड आहे म्हणजे मला डायरेक्टली ब्रॅकेट मामा कंसाला बनवता येईल. मामा कंस बोला, मामा कंसाला बनवलं तर इकडनं कोण येणार? 1 मायनस 3/5 प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट रूट 7. अगदी बरोबर आहे. ही पहिली स्टेप किती जणांनी घेतली आहे? हाँ वेरी गुड. अब मेरे को बता आगे क्या? 2/5 इथं काय करावं लागेल? इथं डिनॉमिनेटर सेम करावा लागेल. असा आन्सर दिला पाहिजे. काय सेम केला पाहिजे? डिनॉमिनेटर सेम. डिनॉमिनेटर सेम का? इथं काय नाही म्हणजे किती आहे? 1. इथं काय नाही म्हणजे किती आहे? 1. याचा डिनॉमिनेटर 1, त्याचा 5, त्याचा 1. डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही आहे. जोपर्यंत डिनॉमिनेटर सेम होत नाही तोपर्यंत आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन करायला अलाउड नाही. काय 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 हा ना, होगी होगी. पण मल्टिप्लिकेशन मध्ये ऑलरेडी डिनॉमिनेटर तर येणार का नाही येणार? येणार की डिनॉमिनेटर 5. मग आता सांग तू 5 ला 1 ला मल्टिप्लाय केलं काय आलं? 5 मायनस याचा ऑलरेडी 5 आहे त्यामुळे 3 प्लस आता 5 ने इथं मल्टिप्लाय केलं तर काय आलं? 10. असं येणार. ही स्टेप आहे. बोला काय राहिलं? रूट 7. रूट 7 हा 5 इथं नव्हता, 5 ने मल्टिप्लाय केलं. 5 इथं नव्हता, 5 ने मल्टिप्लाय केलं. आणि मग आन्सर किती आलं बघूया. 5 मधनं 3 गेले 2, 2 आणि 10 किती? 12. 12/5 रूट 7. किती जणांनी काढले? मी लिहायच्या आधी प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे. ठीक आहे, हरकत नाही, हरकत नाही. वया पुस्तक बंद, लक्ष माझ्याकडे. झालं आता. हा क्वेश्चन झालाय. नेक्स्ट क्वेश्चन. नाव वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द, इकडे बघा, नाव सर्ड्स. सर्ड्स आपल्याला काय बघायचंय? मल्टिप्लिकेशन. आणि जाता जाता आपण हे पण बघणार आहे डिव्हिजन. रूल नंबर 1 इकडे बघा. रूल नंबर 1 सांगा. मल्टिप्लिकेशन प्रणव, मल्टिप्लिकेशन लाईक सर्ड मध्ये होतं, अनलाईक सर्ड मध्ये होतं का सगळ्यांमध्ये होतं? सगळ्यांमध्ये होतं. मल्टिप्लिकेशन सगळ्यांमध्ये होणार. लाईक सर्ड मध्ये पण होणार आणि अनलाईक सर्ड मध्ये पण होणार. आता अनलाईक सर्ड आणि लाईक सर्ड मध्ये मल्टिप्लिकेशन होताना एका कोएफिशियंट मध्ये कोएफिशियंट बरोबर मिळवायचं. कोएफिशियंटला
कोएफिशियंट बरोबर मल्टिप्लाय करायचं, रॅडिकंट बरोबर मिळवायचं. पण एक नियम लक्षात ठेवा आणि एक रूल लक्षात ठेवा. बघूया किती जरा रूल लक्षात ठेवतात. बेसिकली 2 रूल लक्षात ठेवा. पहिल्यांदा फोडाफोडी करायची, फोडाफोडी करून त्याला लहान बनवायचा आणि मगच मल्टिप्लिकेशनला सुरुवात करायची. तोपर्यंत मल्टिप्लिकेशनला सुरुवात करायची नाही. आणि एक दुसरा अत्यंत इम्पॉर्टंट रूल मी शिकवायला लागलोय, नीट लक्ष दे. कोण सांगताय? √2 प्लस √2 आन्सर बोल. √2 प्लस √3 आन्सर बोल. √2 into √2 आन्सर बोल. आन्सर बोल. आन्सर बोल. इथं कोण आहे? 1. इथं कोण आहे? 1. 1 into 1 किती? 1. 2 कसं? 2 नाही, 1 नाही. काय ना फक्त √4. आणि तुला माहित पाहिजे √4 काय असतोय? 2. √4 काय असतो? 2. बरं, अजून एक क्वेश्चन विचारतो. √3 into √3 आन्सर बोल. आता हिनं तर डायरेक्ट हेच आन्सर सांगितलं 3. तिनं मधनं सांगितलंच नाही. काय रूट नाही, पण रूट नाही म्हणजेच कोण? 3. म्हणजे तुम्हाला हे डायरेक्ट कळलं का? हे सांग रे. √4 into √4 काय? 4. √5 into √5 काय? ओके. हा एक रूल लक्षात ठेव. ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला त्याला वापरायचा आहे. चला, मल्टिप्लिकेशनचा रूल लक्षात ठेव. बघा, सगळ्यांमध्ये होते. लाईक सर्ड मध्ये पण होणार, अनलाईक सर्ड मध्ये पण होणार, दोघांमध्ये पण होणार. दुसरं, कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन कोइफिशियंट बरोबर, आणि रॅडिकंटचं मल्टिप्लिकेशन रॅडिकंट बरोबर होणार. ही गोष्ट लक्षात ठेवा. मल्टिप्लिकेशन मध्ये मस्ती करू नका, ते इम्पॉर्टंट आहे. रूल्स अँड रेग्युलेशन अत्यंत इम्पॉर्टंट आहे. चला, क्वेश्चन नंबर कुठला घेतलाय? 7. आणि पुन्हा एकदा सांगतो, पहिल्यांदा फोडाफोडी. ही पहिल्यांदा फोडाफोडी पहिल्यांदा. चला, इथे बघा, नीट लक्ष द्या. वया पुस्तक बंद. 3 √12. वया पुस्तक बंद म्हणलंय मी, पेन खाली म्हणलंय मी. गडबड करायचं नाही, आपला अभिमन्यू होऊ द्यायचा नाही. अभिमन्यू कोण होत? अभिनव नाही म्हणत मी, अभिमन्यू कोण होता? महाभारत मधलं कॅरेक्टर आहे. कुठलं कॅरेक्टर आहे? कृष्णाचा काय? अर्जुनाचा पुत्र, अर्जुनाचा मुलगा. कोण? अभिमन्यू. काय त्याची कथा आहे? चक्रव्यूह मध्ये अडकलेला. कसा अडकलेला? त्या आतच घुसलं. ते म्हणते ते आतच घुसलं. मग काय पुढे काय? कस काय माहित तुझं? काय झालं काय? तू बरोबर सांगतोय, झालं काय? त्यानं काय केलेलं होतं? अर्धवट ऐकलं होतं. त्याला आईच्या पोटामध्ये असताना ना चक्रव्यूह कसा भेदायचा ते ऐकलं. मग ज्यावेळेला युद्ध चालू झालं त्यावेळेला त्यांना लहानपण त्याला आठवलं, हे मला माहिती, ही मी भेटतो गेला डाब 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 आत गेला. आत गेल्यावर त्याला बाहेर यायचं कुठे माहिती? ते म्हणलं, अरे ती सांगितलंच नाही डॅडीने. तेवढंच ऐकलं मी आत येण्याचं. म्हणून मी तुला काय म्हणलं, तुझा अभिमन्यू मध्ये यायचं नाही. म्हणून म्हणलं ना, पेन डाऊन तर पेन डाऊन. ऐकण्याचं काम व्यवस्थित करायचं. गडबड करायची नाही. तुला जाऊन कुठेतरी लवकर जाऊन कुठं काय झेंडा काढायचा नाही. एखादी गोष्ट असती तिला इम्पॉर्टंट असते, ती गोष्ट तुला कळली पाहिजे. आपल्याला येतंय काय आणि एक्सलंट येते ह्याच्यात फरक असतो. मला अगदी कधी रात्री कधी विचारलं सहज तरी मला येते, हा कॉन्फिडन्स वेगळा असतो. मग छोट्या छोट्या चुका होत नाही. त्यामुळे एक्सलंटली ऐकायचं व्यवस्थित आहे. एक क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दाखवतो. मल्टिप्लिकेशनचा क्वेश्चन आहे. इकडे बघा, लक्ष द्या. आता पहिल्यांदा डिसिजन असा आहे की या 12 ला असं ठेवायचं का, 18 ला असं ठेवायचं का? नाही, याला काय करायचं? फोडायचं. आणि बोलणं म्हणजे सुद्धा एक कला आहे.
बोलणं म्हणजे सुद्धा एक कला आहे. ही पण कला जरा आत्मसात करायला शिक. IAS ऑफिसर, IPS ऑफिसर ज्यावेळेला होतात लोक, त्यावेळेला त्यांचा एक इंटरव्ह्यू असतो. त्या इंटरव्ह्यू मध्ये तुला ते क्वेश्चन विचारतात. क्वेश्चन विचारल्यानंतर तुझ्याकडनं त्यांचा आन्सर आला पाहिजे. तू जर विचार करत बसला असा म्हणणार तर काय करून बसला, तुला विचारलं त्यांनी असं असं, तर तू असा विचार करायला वेळ नसतो, झप्प दिशी आन्सर द्यायचं असतं. ते कधी हजर जबाबीपणा येतो माहिती का, त्यावेळेला तू हे सगळं बोलायला लागतो. त्यावेळेला माझा खडू चालेल ना, तसं तुझं तोंड चाललं पाहिजे. तू मला शिकवायचं, मी तुला नाही. तुला जर येत असेल तर, नाहीतर माझं ऐकायचं. दुसरं सिंपल रूल. चल बोल, पेरला फोडायचा चॉईस किती आहे? हे क्वेश्चन विचारलं मी तुला, त्याचा आन्सर पण विचारला पाहिजे. क्वेश्चन चॉईस किती आहे? 4. या चौघातल्या कुणाला घेऊन याला पेरला फोड. फोड कसं देऊ? 3 अंडर रूट 12. पेरला फोडायचं आहे 4 × 3 इंटू 18. 18 ला फोडायचं आहे चॉईस 9 × 2. आता बघ गंमत, हे 3 आहे तसं. आता 4 टू बुक दिशी बाहेर, बरोबर आहे का? 4 बाहेर आला तर काय होणार? इंटू 2 अंडर रूट 3 इंटू 9 टू बुक दिशी बाहेर. बोला काय? 3 अंडर रूट 2. चला बोला, 3 2 जा 6 अंडर रूट 3 इंटू 3 अंडर रूट 2. आता इथं कोण कोण भेटणार? 6 भेटणार 3 ला, 3 भेटणार 2 ला. बोला 6 3 ला भेटला 18 आणि 3 2 ला भेटला. हे काय आहे आन्सर? आता न बघता, ज्याचं झालंय त्यांनी ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायला चालू करा. बघा मी सॉल्व्ह करायला सुरुवात करतो. 3 12 ला मी नाही जिवंत ठेवणार. 12 ला मी फोडणार आहे. फोडायचा चॉईस माझा 4 आहे, तर मी 4 × 3 ने फोडलं 7 अंडर रूट. तुझं काय मत आहे? 15 ला फोडायचं का नाही फोडायचं? फोडायचं का नाही फोडायचं? फोडायचं का नाही फोडायचं? काय करूया? फुटत नाही फुटतो, पण फोडायची गरज नाही. यातनं चॉईस घेऊन काहीच उपयोग नाही. म्हणून 15 ला आहे तसंच ठेव, जिवंत ठेवूया. आता कोण टू बुक? 4 टू बुक. बोलो 3 × 2 अंडर रूट 3 प्लस 7 अंडर रूट 15. बोलो 3 2 जा 6 अंडर रूट 3. सॉरी इथं मी प्लस दिले, इंटू इंटू 7 अंडर रूट 15. बघा इथपर्यंत किती जण आलेत का? भेटणार कोण कोणाला? 6 7 ला भेटणार किती येणार? 42 अंडर रूट 45. इथपर्यंत किती जण आले? झालं का? प्रॅक्टिस सेटच झाला. 7वा क्वेश्चन झाला. याचा आन्सर सांग ना. हे आले का बरोबर?
किती जणांचं आलंय बरोबर? का आलं बघा? हात वर करून सांगा मला. हात खाली करा, हात खाली करा आणि जरा माझ्याकडे बघा. हे आन्सर आहे ना, हे आन्सर. ही साधी मुलं हे आन्सर काढतात. पुष्पा मला आन्सर नाही, झुकेगा नाही सर. पुष्पा मला आन्सर नाही. मला आहे ना तुमच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती. ऐक, 42 ला 45 माझ्याकडे चान्स होता ना 45 ला पोहायचा. नाही हा, क्वेश्चन सेट सोडवणं त्याला इम्पॉर्टंट नाही. त्याला 9 ला पुढून आन्सर काढला असतं, एवढलं असतं. ओके, तयारी एक नंबर. 9 न 4 त्याला लहान कर. 9 into 5 हा 42. त्यामुळे गडबड नकोय मला. मला अॅक्युरेसी पाहिजे, अॅक्युरेसी. आधी अॅक्युरेसी नंतर स्पीड. 9 to book, 9 to book, 9 to book की काय? 3 √5. बोल 42 into 3. बता बच्चा. 3 2 जा 6, 3 4 जा 126. अंदर क्या बचा? √5. हे माझ्या आधी कोणी काढलंय सांगा आधी? म्हणजे मगाशीच मी सांगितल्यावर किती जणांनी काढलं? मी सांगितल्यावर ओके. का आधीच काढलं होतं? नाही. चला ठीक आहे, स्टार्ट. चल, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चल लक्ष दे. नेक्स्ट. 3 √8 into 3 √8 into √5. काय बघायची गरज नाही इकडे तिकडं. चला एक्झाम्पल सोडवताना रात्री 10-11 वाजले तरी असं विचार करायचा नाही किती वाजले. आवरत राहायचं पट 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 पट. चला 8 ला टार्गेट करायचे. 8 ला टार्गेट करा. 8 ला कोण वाली आहे? 4. चला आवर. राप 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 असं हात असा चालला पाहिजे ना. दल 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 दल. हा कसं कसं येणार? 3 √8. 8 म्हणजे कोण? 4 into 2 इंटू काय रे? 5. शाबाश. बोल 4 to book. कोण टू बुक? 4 to book. तो बोल 3 into 2 √2 into √5. 3 2 जा 6 √2 into √5. चुकलं असणार तुझं. आलाय असा? आलाय का? शाबास. सांग पुढचं मल्टिप्लिकेशन. सांग पुढचं मल्टिप्लिकेशन. 6 into 1 6 √, काय 10. हे आन्सर किती जणांचं आलंय सांग जरा. शाबास, व्हेरी गुड. चलो आता 8 ला फोडता आले बरं का तुला. 8 ला फोडता आलंय. चली जर चौथा क्वेश्चन. काय? 5 √8. शाबाश शाबाश शाबाश. 5 √8 into 2 √8. अरे बाप, सोडवलं. व्हेरी गुड. आन्सर बोल. 40. इकडं चल लवकर लवकर लवकर. चल लवकर लवकर. हळू हळू हळू. ओके ओके. टू बुक. √2. ओके. 40
अंडर रूट 4 ओके 40 इंटू 2 अच्छा रूट 4 म्हणजे 2 ओके 80 आन्सर 80 आन्सर किती जणांचं 120 कुठे कुठे 80 आन्सर इकडे बघा त्यानं काय केलं 8 ला फोडलं कसं 4 इंटू 2 8 ला फोडलं 4 इंटू 2 हा 4 ला टू बुक 4 ला टू बुक 5 टू जा 10 2 टू जा 4 आणि 2 टू जा 4 आलं ओके ठीक प्रणव ऐक तरी हे साध्या मुलांचं उत्तर आहे नाही नाही तिला काय पोरायचं 80 आन्सर बरोबर आहे 80 आन्सर बरोबर आहे पद्धत बघ कशी बघ इकडं बघ मी हेच एक्झाम्पल सोडू का मी हे एक्झाम्पल सोडू का ऐक ना तिकडं बघ 5 रूट 8 इंटू 2 रूट 8 इकडं बघा कोण बोलतोय बोलू नका ऐक मला काय शिकवलंय माहितीये का मला शिकवलंय 5 टू जा काय 10 इंटू मगाशी मला असं शिकवलंय की रूट 8 इंटू रूट 8 8 आन्सर 80 मगाशी मला शिकवलंय रूट 8 इंटू रूट 8 शिकवलं का नाही अरे शिकवलं का नाही रूट 8 इंटू रूट 8 ना तो इतना कुछ करने की कुछ जरूरत नहीं थी कुणी सांगितलं मान देत नाही कुणी सांगितलं चल असं काय नसते हे तुझ्या मानाचं आहे चल हे पुष्पावा आन्सर आहे चल असं काय नसते तू कुठलं काय बोलायला लागला हे रूट 8 इंटू रूट 8 आहे उलट शिक्षक खुश होईल शिक्षक असेल तर मी खुश होईल असं काहीतरी केलं तर तू याला तू डोकं वापरलं मी तुला तू म्हणला रूट 8 इंटू रूट 8 ओके मी असा क्वेश्चन पेपर मधून बाहेर येईन आणि तुला काजाला टीका लावेल तू अक्कल वापरायची तुला मार्क इम्पॉर्टंट असतील नसतील तू अक्कल वापर तुला 10th ला जिंकायचं 11वीला 12वीला जिंकायचं आहे तुला कळलं पाहिजे रूट 8 इंटू रूट 8 हे बरोबर आहे का येस हे पण बरोबर आहे हे चुकीचं नाहीये पण हे अजून बरोबर आहे सुपर पुष्पावाला झुकेगा नाही साला चल इधर तर महत्वाचा पाठ असतो लक्ष दे हे डोक्यातनं काढून टाक ते मार्क देत नाही बिग नाही माझं बरोबर आहे तर मला मार्क पाहिजे पण त्या कॉन्फिडन्स आपल्याला जायला पाहिजे चला क्वेश्चन नंबर 1 वया पुस्तक बंद लक्ष माझ्याकडे तुझा अभिमन्यू करू द्यायचा नाही एवढं आहे म्हणते अभिमन्यू करू द्यायचं नाही चला इकडे बघा काय दिलंय क्वेश्चन नंबर 1 डिवाइड करायला सांगितलंय डिवाइड काय सांगितलेलं आहे डिवाइड 98 डिवायडेड बाय 2 चल तुझं एक्झाम्पल आहे काय अडचण नाही फक्त तुला काय करायचंय बघ इकडे बघ रूट 98 डिवायडेड बाय रूट 2 तर काय करायचं एक मोठं छप्पर बांधायचं मोठं छप्पर बांध ते लिहायला लागलं तेव्हा ते अभिमन्यू झालं जा जा थोडं जा चक्री आत बस बोंबलं आणि मग मोठं छप्पर बांधलं 98 अपॉन 2 असं याच्यात लिहायचं 98 आणि 2 असं लिहायचं चला अंडर रूट बोला 2 1 जा किती जणांना आता एक करता येतं बघा डिव्हिडेशन बोला 2 1 जा 2 2 4 जा 8 राहिला 1 वरचा 8 2 9 जा 8 2 9 जा 18 बरोबर आहे का काय आलं 49 ज्यांना हे जमत नाही ना सर हे काय कुरबुर आवाज जमवणार त्यांनी असं करायचं 48 डिवायडेड बाय 2 कानात जायचं आणि त्यांनी सोडवायचं अशा पद्धतीने 98 ना 98 डिवायडेड बाय 2 असं सोडवायचं ठीक आहे बोला रूट 49 इज चल सॉल्व कर ठिकठिकाणी अक्कल वापरायची का
चला पहिला क्वेश्चन झाला असेल तर सेकंड क्वेश्चन. अंडर रूट एकच मोठं छप्पर बांधलं 125 अपॉन 50. बोलो अंडर रूट 125 ला कसं लिहूया. हा 125 ला कोणाला जमतं की आपल्याला कसं लिहूया. 25 इंटू 5 अपॉन 50 ला पण कसं लिहूया. 25 इंटू 2. मग काय या 25 ला बाहेर काढायचं कशाला. मारून टाकणं इथंच मारून टाकणं. मग आन्सर काय आलं. आन्सर आलं √5/2 हेच आन्सर आहे. किती जणांना जमलं. आई शाबाश व्हेरी डायरेक्ट पण दिसायला जरा चांगलं दिसत. तुम्ही कॉमन ह्याला ना पुढे जाणार ना आपण कॉमन मल्टिपल करणार आहे. कॉमन मल्टिपल. चला थर्ड क्वेश्चन. अंडर रूट 54 डिवायडेड बाय अंडर रूट 27. याच्यासारखं सोपं एक्झाम्पल तुला मिळणार नाही. अंडर रूट 54 आणि अंडर रूट 27. बोलो एक मोठं छप्पर बांधायचं. बोला काय आलं. 54 अपॉन 27. तुला आता कळलं पाहिजे 27 च्या टेबल मध्ये 54 आहे की डायरेक्ट आहे. 27 1 27 27 2 54. राहिलं काय. अंडर रूट 2 इज द आन्सर. किती जण नाही काढले. काय झालं काय चुकलं. चला क्वेश्चन नंबर 4 लास्ट क्वेश्चन आजचा. अंडर रूट 310 डिवायडेड बाय अंडर रूट 5. अंडर रूट 310 डिवायडेड बाय अंडर रूट 5. चला मोठं छप्पर बांधा. 310 अपॉन 5. बोला 5 1 5. बोला 5 1 5. बोला 31 ला 5 6 जा राहिला किती 1 5 2 जा. म्हणजे माझ्यासाठी हे 62 आलंय. बरोबर आहे का. पण हे झालं साधं उत्तर. पुष्पा वाला आंसर चाहिए झूठेगा नहीं साला. चलो अंडर रूट किससे ना हो मग हेच बरोबर आहे. 62 साधं उत्तर बी तेच पुष्पावाला आन्सर बी तेच. चला राहिलेलं बघा पण. व्हेरी थँक्यू.